विठ्ठलाच्या या समचरण मुद्रेमध्ये विश्वबंधुता, ममता हे सगळं काही सामावलेलं आहे. अठ्ठ्याण्णवाव्या मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह आहे छत्रपतींची शिवमुद्रा आणि त्याच्यामध्ये असणारी लेखणी. हे बोधचिन्ह, त्याचप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा, त्यांच्या पाठीशी असणारा विठ्ठल, सोनपिंपळाची सळसळ आणि विश्वबंधुत्वाची साथ घालणारं पसायदान कोरलेली एक प्रतिमा, या संमेलनाच्या निमित्तानं निर्माण केलेली जरीपटका नावाची स्मरणिका सरहद संस्थेच्या वतीनं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना प्रदान करण्यात येईल. त्यासाठी मी शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांना आमंत्रित करतो. ज्या शिवमुद्रेचा आत्ता या ठिकाणी उल्लेख झाला, आपलं बोधचिन्ह पुन्हा एकदा वीरता आणि विद्वत्ता या दोन्हीचा संगम या बोधचिन्हामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. शिवमुद्रा आहे आणि त्याबरोबर लेखणी आहे. हे बोधचिन्ह आपण माननीय नरेंद्रजी मोदी सरांना या ठिकाणी प्रदान करतो आहोत. अतिशय सुंदर अशी ही प्रतिमा या ठिकाणी विठुरायाची आणि ज्ञानेश्वर माऊलींची एकत्रित अशी प्रतिमा आहे. तिथे सोनियाचा पिंपळ बहरलेला दिसतो आहे आणि पसायदानही कोरलेला आहे. ही निर्मिती आहे प्रेरणा नहार यांची. समता, विश्वबंधुता हा वारकरी संप्रदायाने आपल्याला दिलेला वारसा आहे. आज ग्लोबल जग होत असताना विश्वात्मक देवाची आराधना करणारे असे आपले ज्ञानेश्वर माऊली, त्यांची ही विठुराया समवेत असणारी अतिशय सुंदर छबी आणि त्याचबरोबर या संमेलनाची स्मरणिका जरीपटका असं अतिशय बहारदार नाव ज्या स्मरणिकेला लाभलेलं आहे. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सन्मान आपण करतो आहोत. मी सरहदचे संस्थापक आणि 98व्या संमेलनाचे निमंत्रक संजयजी नहार यांना विनंती करते की आपण बोधचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे, कार्यवाह आणि प्रकाश पागे, कोषाध्यक्ष, मराठी साहित्य महामंडळ यांना विनंती आहे की आपण स्मरणिका प्रदान करावी. धन्यवाद. यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे स्वागतपर प्रास्ताविक करतील. नमस्कार.